नमस्कार. #रुपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाची स्पेशल अशी शेंगदाणा आमटी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम इथे शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत. म्हणजे असे भाजून घ्यायचे थोडेसे शेंगदाणे. हे भाजून झालेले आहेत आपले मस्त शेंगदाणे. ते थंड झाल्यावरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. चला तर मग पाहूया. आपले शेंगदाणे भाजून झालेत. हे मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. मी गॅस बंद करते. इथे मी थोड्याशा मिरच्या घेतल्या. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं मिरच्या घ्यायच्या. मी इथे 4 ते 5 मिरच्या घेणार आहे. मी ते मोजून 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या सुद्धा थोड्याशा हलक्याशा अशा गरम करून घ्यायच्या कढईत. आपली कढई गरम आहे ना, तर मग लगेच त्यावरतीच या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या. थोड्या गरम झाल्या की मिरच्या काढून घ्यायच्या. या सुद्धा मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे. हे बघा, आता हे एकत्रितपणे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे. चला तर मी तुम्हाला सांगते यामध्ये आपल्याला अजून काय काय घ्यावं लागणार आहे ते. आता मी हे शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतलेले आहेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकलंय आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, आपलं वाटून असं दिसतं. म्हणजे शेंगदाणे, मिरच्या आणि मीठ हे असं आपण भगर भगर वाटलेलं आहे. पण आपल्याला असं नको. आपण यामध्ये एक अर्धी वाटी पाणी पण ऍड करणार आहोत. अर्धी वाटी पाणी आणि आता हे देखील पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार आहे आमटीचं. ही अशी पेस्ट करून घ्यायची. चला आता आपण याची फोडणी करून घेऊया. मी इथे एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप घेऊ शकता, किंवा तुम्हाला तेलावर फोडणी द्यायची असेल शेंगदाण्याचं तेल उपवासासाठी, तर तुम्ही त्या तेलाचा देखील वापर इथे करू शकता. मी इथे तूप घेतलेलं आहे. कोणाकोणाला इथे जिऱ्याची फोडणी चालते, म्हणजे जिरे उपवासाला चालतात. त्यांनी नक्कीच इथे जिरे वापरावेत, पण मी इथे वापरत नाही जिरे. मी उपवासाला जिरे खात नाही म्हणून. आता हे तूप गरम झालं. तूप गरम झालं की मग आपण हे बनवलेली पेस्ट यामध्ये ओतून घेणार आहोत. आपल्याला जितकी पातळ हवी आहे किंवा मीडियम अशी लागत असेल तसं आपण पाणी ऍड करून घ्यायचं. आणि हो, ही आमटी गोड भगर असते की नाही आपली, त्याच्यासोबत नक्की खा. गरम गरम छान लागते त्या गोड भगरी सोबत आमटी पिण्यात. तर ही आमटी आणि तो गोड भगरीचा भात असं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार आहे की नाही सोपी आणि मस्त अशी झटपट अशी रेसिपी.
आणि हो, कोणी सुद्धा करू शकतं ही आमटी. कोणी उपवासाला देखील खूप छान लागते. नेहमीचे तेच-तेच पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाला हे काहीतरी नवीन करून खा. नक्की आवडेल तुम्हाला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हॅशटॅग रुपास कुकिंग आणि ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा. चलो, बाय बाय.